टेक्नॉलॉजीचं आपल्या आयुष्यात आता अनन्यसाधारण महत्त्व आहे. सगळं जगच टेक्नॉलॉजीवर चाललंय. आपली कितीतरी कामं इतकी पटापट होत असतात, की संपूर्ण जग हाताच्या बोटावर आलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा जेवढा फायदा होतोय, तेवढाच पटकन नुकसानही होऊ शकतं. म्हणजे झालं असं, की आज मी मेट्रोमधून येत असताना एक मुलगी मध्येच आरडाओरडा करायला लागली, रडायला लागली, भांबावून गेली. तिला कुठेतरी ₹340 पाठवायचे होते. तिथे तिने ₹34,000 पाठवले. तिच्याकडून 2 एक्स्ट्रा झिरो दाबले गेले असं ती सांगत होती. आणि ती प्रचंड रडायला लागली, गोंधळ घालायला लागली. आता बाकीचे लोक तिला सल्ले द्यायला लागले. काहींनी तिचा फोन आपल्या हातात घेतला, म्हणजे आणखी कठीण परिस्थिती. मी विचार करायला लागले, इतक्या गडबडीने मेट्रोच्या गर्दीत, धक्काधक्कीत पैसे जीपे करायची काय गरज होती? किंवा करायचेच होते तर शांत मनाने आपण काय अमाउंट पाठवतोय हे तरी लक्षपूर्वक पाहायला पाहिजे होतं. पण गडबडीत तिच्याकडून ही चूक झाली. आता तिचे पैसे तिला परत मिळाले तर बरं, नाहीतर काय, या विचाराने मला सुद्धा कसं तरी व्हायला लागलं. आणि नेमकं हेच होतंय. टेक्नॉलॉजीमुळे कामं पटपट होत आहेत. या नादात आपणही इतक्या गडबडीत कामं करायला लागतो. कुठेही पैसे ट्रान्सफर करताना, ऑनलाईन पेमेंट्स करताना, ऑनलाईन खरेदी करताना, कुठे मतं मांडताना, सगळीकडे प्रचंड गडबड चालू असते. आणि त्यातून हे असे तोटे होऊ शकतात. पैसा हा सगळ्यांनीच कष्टाने कमवलेला असतो. तो असा हकना कुठे गेला तर वाईट तर वाटतंच, जीवाला चुटपुट लागून राहते. सांगायचं कारण काय, तर टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी फायदेशीर असली तरी सावधगिरी बाळगणं हे आपलं आधी कर्तव्य आहे. मग सगळी सोय आणि सुविधा.